त्यांनी असं हे तुम्हाला सगळे विद्वानांनी जे काही आरोप केलेत ना, MIDCची केस असेल पण MIDCची जी केस आहे हॉटेलची केस असेल, एखादी विकत घेतलेली, अहो कारण तर दाखवा तुम्ही काही. नाही, आता उदाहरणार्थ MIDCची जी केस आहे ते जी मला माहिती मिळाली ती ही की तुम्ही MIDCची जागा घेतलीत, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट करणार होतात, त्याच्यासाठी तुम्हाला ती प्रायोरिटी तत्वानं ती जागा मिळाली. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये इतक्या लोकांना रोजगार मिळणार, काहीतरी 100 लोकांना रोजगार मिळणार म्हणून असं सांगितलं. त्याच्यामध्ये काहीतरी 100-125 कोटीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार होतात आणि ती जमीन तुम्हाला मिळाल्यावर प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्याचं ते प्रोजेक्ट सगळं बदलून टाकला आणि आता तिथं तुम्ही गोडाऊन करणार आहात आणि त्याच्यामध्ये जे 100 लोक नोकरी करणार होते त्याच्याऐवजी काहीतरी 20-40च लोक नोकऱ्या करणार. तर मग जर हे सगळं होतं तर मग ते प्रायोरिटीचा मुद्दा कसा काय त्याच्यात आला? तर तुम्ही वेगळ्या कारणासाठी जमीन दाखवली घेणार म्हणून आणि प्रत्यक्षात वेगळ्या कारणासाठी वापरताय. आणि दुसरं, त्याच प्रकरणामध्ये तुम्हाला काहीतरी एक फाईन झाला, तो तुम्ही भरलात आणि परत माफीसाठी सुद्धा अर्ज करून ते माफ करून घेतली. त्या दोन आरोपांच्या बद्दल तुमचं काय आहे? एक, तुम्हाला तो जो प्लॉट घेतला होता तो इथेनॉलचा प्लांट आम्हाला टाकायचा होता. माझाच एक मित्र आहे, आता माझ्याबरोबर आमदार आहे, मंत्री होते ते, 120 स्केलचा तो प्लांट होता त्यांचा. त्याच्याकडून मी, तो म्हणे अरे हा प्लांट टाक इथेनॉलचा, आज मार्केट आहे. इथेनॉलचा प्लांट टाकायचा, त्यासाठी एक मी फायनान्स ज्याच्याकडे आहे त्या माणसाला घेतलं. काही कारणास्तव त्याचा फायनान्स थोडासा काही बॅकमध्ये गेला. तो म्हणे मला त्यात इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. हालाकी त्याला सबसिडी फार आहे त्याला. नंतर तो जेव्हा वापस गेला तर मी पहिले 25% पुन्हा रक्कम भरलेली आणि काही दिवसात कालावधी असतो त्याचा, पैसे भरावे लागतात. मी क्लचमध्ये आलो, नाही पैसे भरता आले. तो टाईम पिरियड गेला. तर MIDC हा कुणाला सोडत नसते. पर डे 25,000चा फाईन होता. फाईन किती भरला मी? 78 लाख रुपये. सरकारमध्ये असलेला माणूस, त्याचा मित्र उद्योग मंत्री त्याचा मित्र आहे, एक ॲप्लिकेशन जाऊन त्याला विनवणी करून किंवा आणखीन काही राजकीय वजन वापरून ते माफही करून घेतलं असतं. अनेक लोकांनी केलेले आहेत. मी सुद्धा अर्ज केला, पहिला अर्ज केला. MIDC सांगितलं की ते तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. ओके, क्लोज मॅटर. 78 लाख रुपये व्हाईटमधले तिथं त्यात भरले, माझ्याकडे पावते. आणि मग त्यांचा पर्पज चेंज करण्यासाठी वेअरहाऊसचा 51 लाख रुपयाचे पुन्हा भरून परमिशन घेतली आणि ती वेअरहाऊसच बांधतोय मी. गैर काय केलं याच्यात? नाही, त्याच्यामध्ये गैर हे की तुम्ही प्लॉट घेतला इथेनॉलसाठी आणि बांधलं वेअरहाऊस. काय करणार? तर तुम्ही जर वेअरहाऊससाठीच तर कदाचित तुम्हाला ते मिळालाच नसता तो प्लॉट. त्या टायमाला जो काही करायचा होता प्रोजेक्ट, हा म्हणजे मग हा प्रोजेक्ट आहे तो बरोबर आहे ना, की तुम्ही ज्याच्यासाठी प्लॉट घेतला त्याच्यासाठी न वापरता दुसऱ्यासाठी वापरणे गैरच आहे ना. गैर नाही ना. असे अनेक 100 शेकडो उदाहरण तुम्हाला MIDC मध्ये पाहिजे. बाकीच्यानी करू, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही जास्त उदाहरण दाखवून दिलं पाहिजे. मला तेवढा पैसा लावायची माझी कॅपॅसिटी नाहीये, म्हणून काय मी गळफास थोडी घ्यायचा. मला दुसरा प्लांट दुसरा करायचा आहे. MIDC कडे रितसर परवानगी मागितली, त्याने ती दिली आणि मी ते काम करतोय.